पण एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे किल्ले शिवनेरीवरच्या कार्यक्रमानंतर भाजपच्या आशा बुचके यांच्यावरती टीका होतीये। कारण भाजपच्या आशा बुचके यांच्या वर्तनावरनं त्या सोशल मीडियावरती ट्रोल होत आहेत। आशा बुचके उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना धक्का देऊन पुढे आल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय। आमदार शरद सोनवणेंकडनं माईक हिसकावल्याचा देखील व्हिडिओ व्हायरल झालाय आणि बुचकेंनी माईक हिसकावून सुनेत्रा पवारांना ताटकळत ठेवल्यामुळे देखील त्यांच्यावर टीका होतीये। तर आशा बुचकेंनी फोटोसाठी पाळणा हलवणाऱ्या महिलेला देखील धक्का दिल्याचं व्हिडिओ दिसतंय। किल्ले शिवनेरीवरील कार्यक्रमानंतर भाजपच्या आशा बुचके यांच्यावर सोशल मीडियावरून टीका केली जाते। किल्ले शिवनेरीवरील कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमोरील आशा बुचके यांच्या वर्तनावरून त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे। माईक हिसकावताना सुनेत्रा पवार यांना धक्का देतानाचे आशा बुचकेंचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। आशा बुचकेंचा हा पहिला व्हिडिओ बघा। या व्हिडिओमध्ये फडणवीस आणि शिंदेंनी पालखी खांद्यावर घेतली असताना शिंदेंच्या मागे सुनेत्रा पवार दिसतात। पण यावेळी आशा बुचके उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पुढे येऊ पाहतायत। या दरम्यान सुनेत्रा पवारही त्यांच्याकडे पाहताना व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतायत। दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये जुन्नरचे आमदार शरद सोनवणे सुनेत्रा पवार यांना भाषणासाठी आमंत्रित करतात। ते माईकही पुढे करतात। तिथं सुनेत्रा पवार भाषणासाठी आपल्या जागेवरून उठून पोडियम जवळ जातात। पण याच वेळेस आशा बुचके सोनवणेंजवळचा माईक हिसकावतात आणि स्वतः बोलू लागतात। यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ताटकळत उभ्या राहतात। आदरणीय सुनेत्राताई पवार यांना की आपण आपल्या शिवजयंतीच्या भावनांवर आणि आपल्या या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त कराव्या। मला फक्त एक घोषणा द्यायची आहे, मी कधी माईक घेत नाही की ज्या ठिकाणी बोलायची संधी आहे या सगळ्या गोष्टी म्हणताना। हा तिसरा व्हिडिओ। यात शिवनेरी किल्ल्यावर जन्मोत्सव सोहळा सुरू असताना पाळणा म्हटला जातोय। फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिसतायत। यावेळेस आशा बुचके पाळणा म्हणणाऱ्या महिलेला खांद्यावर हात टाकून मागे सरकवताना दिसतायत। आशा बुचके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर फोटोसाठी पोज दिल्याचंही दिसतंय। यावरून सोशल मीडियावर टीका केली जाते। दरम्यान यावरून मुख्यमंत्र्यांनी आशा बुचकेंवर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंनी केली आहे। आशा बुचके यांचं जे वर्तन आहे हे खटकण्यासारखं आहे तर हो आहे। मुख्यमंत्री साहेबांनी अशा या त्यांच्या महिला पदाधिकाऱ्यांना झापणं किंवा सूचना देणं गरजेचं आहे।